गोलमटोल फुललेले करारे पराठे, थंडीचे दिवस आणि गरमागरम आलू के पराठे. रेसिपी एकदम सोपी आहे. बटाटे छानसे उकडून साले काढून कोमट असतानाच किसून घ्यावेत. त्यात मग किसलेले आले, जिरे पावडर, बारीक ओल्या मिरच्या, ओवा, आमचूर पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सारे मिक्स करून छानसे मीठ ॲडजस्ट करून त्याचे लाडवा एवढे गोळे करून बाजूला झाकून ठेवून द्यावे. आता कणिक म्हणजे गव्हाचे पीठ. कणिक खरं तर बटाटे उकडतानाच मळावी म्हणजे ती छान तिमते. मीठ, तेल आणि थोडं थोडं पाणी घालून चपातीला लागेल अशी तयार झाली की त्यात थोडं थोडं जास्तीचं पाणी घालून छानशी चिकट होईल इतपत करून झाली की अशी भोके करून त्यात वरून तेल सोडून असा छान सॉफ्ट गोळा तयार होईल. आता झाकून अर्धा ते 1 तास बाजूला ठेवून जेव्हा पराठे करायला घेऊ तेव्हा एक छोटासा गोळा घेऊन असा बोटाने चेपून पुरीसारखा आकार देऊन ज्यात बटाट्याचं सारण भरता येईल इतपत करून नीट कवर करून गव्हाच्या पिठामध्ये घोळवून हाताने थोडा दाबून मग लाटण्याने लाटावे. जरुरी लागल्यास मध्ये मध्ये पीठ भुरभुरावून व्यवस्थित झाला की लाटण्याच्या सहाय्याने उचलून गरम तव्यावरती घालावा. पहिला पराठा तव्यात घातला की मग दुसरा गोळा तयार करायला घ्यावा. आधीच गोळे तयार करून ठेवू नयेत, ज्यामुळे ते फाटायचे चान्सेस खूप असतात. आता हे पीठ असं मऊसूत असलं की पॅचवर्क करणं सोपं जातं. फुलक्यासारखं पहिल्या साईडला अगदी थोडासा शेकून मग दुसऱ्या साईडला जास्ती भाजावा. इथे तो छान फुलतो. हलकेच परतण्याने जिथे फुलला नाही तिथे दडपावे आणि पूर्ण फुलला की मग परतावा. मग पहिली साईड आता छान भाजून घ्यावी. असे सारे करून सुट्टे एका परातीत ओपन ठेवून द्यावे. आयत्या वेळी तेल किंवा तूप लावून करारे भाजून घ्यावे. आता त्याला छान क्रस्ट येईल. लोणी, लोणचं किंवा दही बरोबर एकदम छान लागतात.